हाय फ्रेंड्स, तर आता गाजराचा सीझन चालू झालेला आहे. तर मी आज बनवणार होते गाजराचा हलवा. इथं मी गाजरं घेतलेली आहेत, ती अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत, म्हणजे 750 ग्रॅम आहेत. तर मी इथं ती अगोदर साल काढून घेत आहे. आणि सीझन म्हटलं की सीझननुसार फळे भाज्या बरंच काही पाहायला मिळतं किंवा खायला देखील मिळतं पोटभर असं. आणि हिवाळ्यात भाज्या किंवा गाजर याचं प्रमाण अधिक असतं. तर म्हटलं चला, अजून तर केलेला नव्हता, पण म्हटलं सीझनमधला पहिला हलवा करूयात गाजराचा, आणि तो पण तुमच्यासोबत शेअर करायचा होता. रेसिपी त्याची मी माझ्या पद्धतीने कशी करते. काही जण अगोदर शिजवून नंतर करतात, काही जण डायरेक्ट करतात. तर मी कशा पद्धतीने करते, तर माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथं सगळे गाजरे अशाच पद्धतीने साल काढून घेतलेले आहे. त्याचं जे पुढचं आणि मागचं जे टोक होतं ते काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. तर मी आता ती किसून घेणार आहे. तर इथं मी किसणी घेतलेलं आहे, जे की आपण खोबरं किसतो. तर त्याच किसणीने मी इथं गाजर पण किसून घेणार आहे. आणि गाजर खूप छान अशी होती, ऑरेंज कलरची गाजरं फेंटमध्ये असतात. ती एवढीशी खायला चांगली लागत नाही जेवढी ही लागतात. आणि खरं तसं बघायला गेलं तर याच गाजराचा हलवा खूप छान असा होतो, त्याचा एवढा चविष्ट होत नाही. तर इथं मी गाजरं किसून घेत होते. आणि गाजराचा हलवा म्हटलं की थोड्याशा जास्त प्रमाणात होतो, कारण तो शिजून कमी होतो. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट की मध्ये आधी आपण असं हे करत नाही, मध्ये आधी किंवा कोणाला खाऊ वाटलं तरी आपण ते देऊ शकतो, खाऊ शकतो. असं नाही की तो खराब होईल. फ्रीजमध्ये तर तो आरामशीर 3 ते 4 दिवस राहू पण शकतो. तर त्यासाठी मी एवढा जास्त घेतलेले होते गाजरं. तर माझी इथं सगळे गाजरं किसून झालेली होती. तर एवढा असा खीस पडलेला होता त्याचा. आणि ड्रायफ्रूट पण घालायचे होते. ड्रायफ्रूट शिवार गाजराचा हलवा कसा छान लागेल. तर मी इथं काजू घेतलेले होते आणि बदाम, मनुके आणि वेलची एवढंच टाकणार होते. तर मी आता हे कट करून घेणार आहे. आणि जास्त पण मोठं नाही, थोड्याशा मीडियम प्रमाणात किंवा बारीक प्रमाणात जेव्हा आपण ड्रायफ्रूट कट करतो तेव्हाच ते खूप छान त्याचा फ्लेवर येतो किंवा दिसताना पण ते छान दिसतात. तर इथं मी काजूचे जे पाकळ्या होत्या त्या कट करून घेतलेल्या होत्या. आणि इथं बदाम पण मी कट करून घेत होते. आणि ड्रायफ्रूट टाकून खूप छान असा लागतो. मेन म्हणजे तुपातला छान लागतो. तुपातली कोणतीही गोष्ट कशी करा, त्याची टेस्ट जी असते ती वेगळीच लागते. तर गाजराचा हलवा काही जण तेलात करतात, काही जण तुपात करतात. तर मी तुपातच करते, कारण असंही आपल्या शरीरात आवर्जून तूप जात नाही. जेव्हा काही कोणत्या ह्याच्यात घालेल भाज्यामध्ये तर खात नाही, तेव्हा मग असंच काहीतरी करायचं जेणेकरून ते आपल्या पण पोटात जाईल आणि मुलांच्या पण जाईल. तर इथं मी 2 चमचे जो टेबलस्पून असतो तो मी तूप टाकलेलं होतं कढईमध्ये. आणि त्यात मी ड्रायफ्रूट घातलेले होते. ते ड्रायफ्रूट अगोदर तळून घेणार होते. तळून घेतल्यानंतरच ते छान लागतात. नंतर असेच जर टाकले तर ते एवढे छान लागत नाहीत, ते कच्चे खाल्ल्यासारखे जाणवतात. तर इथं ब्राऊन कलर येईपर्यंत मी जे ड्रायफ्रूट आहेत ते भाजून किंवा तळून घेतलेले होते. आणि ते तूप तसंच ठेवलेलं होतं. आणि त्याच तुपात मी गाजराचा जो खिसलेला होता तो देखील टाकून घेणार होते. तर बघू शकता. आणि दिसताना जरी हा एवढा दिसत असला तरी हा शिजून खूप कमी प्रमाणात होतो, म्हणून मी घेताना जास्त घेतलेला होता. आणि मध्ये आधी पण आपण खाऊ शकतो, असं काही नाही. जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण खाऊ शकतो. तर मी या कढईत करणार होते. मेन म्हणजे या कढईत हलवताना वगैरे छान येतं, कारण ती पसरट आहे मूळचीच, त्यामुळे. तर मी अगोदर तुपात हे गाजराचा जो खीस केलेला आहे तो तुपातच अगोदर परतून घेणार आहे. जसा जसा तो परतला जाईल तसा तसा त्याची क्वांटिटी कमी होत जाते. आणि इथं मी विलायची घेतलेल्या होत्या, 4 ते 5 विलायची घेतलेल्या होत्या. त्या मी सोलून घेतलेल्या आहेत. आणि त्यात थोडीशी साखर टाकून त्या बारीक करून घेणार आहेत. मिक्सरला पण तुम्ही लावू शकता, असं काय नाही. तर इथं माझी थोडीशी साखर टाकून विलायचीची पूड आहे ती तयार झालेली आहे. तर ती मी देखील गाजराचा जो खीस होता त्यात मी टाकलेली आहे किंवा घातलेली आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो विलायचीचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळ पण वापरू शकता, असं काही नाही.
आणि असाच जो खीस करतो तोच खूप छान लागतो. गाजर शिजवून ते करायचं म्हटलं की त्याची टेस्ट एवढी म्हणावी अशी लागत नाही. आम्हाला सवय याची झालेली आहे, त्यामुळं आम्ही तर याच पद्धतीने करतो. आणि इथं तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर ॲड करू शकता. मी जास्तच थोडी टाकलेली होती, कारण असाही गाजराचा हलवा हा गोडच छान लागतो. आता परत त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, कारण साखर टाकलेली आहे, त्यामुळे साखरेचं जे आहे ते पाणी होते. आणि आपण मध्ये आधी हलवायचं, कारण जेणेकरून कढई जर पातळ असेल तर खाली लागू शकतो. जर खाली बुडात कढई पातळ असेल तर. बघू शकता इथं चांगलंच पाणी सुटलेलं होतं. आणि जे ड्रायफ्रूट आहेत ते, आणि सोबतच ड्रायफ्रूट पण मी घालून घेतलेले होते, आणि मनुके जे आहेत ते पण मी टाकलेले होते. मनुके ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकले तरी पण चालेल. पण मी टाकलेले होते माझ्याकडे, आणि ते छान लागतात पण. तर म्हटलं टाकूयात. जेवढे तुमच्याकडे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील तेवढे तुम्ही टाकू शकता, नसतील तर नाही टाकलं तरी चालेल. आणि मी परत 2 चमचे तूप टाकलेलं होतं, पण ते थोडंसं जास्तच झालेलं होतं. अगोदर 2 चमचे टाकलेलं होतं ड्रायफ्रूट तळण्यासाठी, आणि नंतर थोडंसं 2 चमचे टाकायला गेले, पण ते थोडंसं जास्तच पडलेलं होतं. त्यामुळे एक वेगळाच कलर आलेला होता हलव्याला, आणि टेस्ट पण खूप छान अशी लागत होती त्याची. तर इथं आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.